नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण पोह्यांपासून मस्त असा नाश्ता बनवूया. तर इथे मी 1 कप पोहे घेतलेत. जाड किंवा पातळ कोणतेही पोहे घेऊ शकता. आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. इथे मी पातळ पोहे घेतलेत. आता हे पोहे मी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतले. यानंतर या चाळणीमध्ये असे काढून ठेवले, म्हणजे याच्यातलं सगळं पाणी निघून जाईल आणि पोहे सॉफ्ट होतील. पोहे असेच बाजूला ठेवूया आणि इथे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठ्या आकाराचा मी टोमॅटो घेतला आहे. यानंतर थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतल्यात. थोडंसं इथे आलं घेतलं आणि 4 ते 5 पाकळ्या लसूण घेतला आहे. आता पाणी न घालता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर इथे पहा, ही अशी अगदी बारीक पेस्ट तयार करून घेतले. पोहेसुद्धा सॉफ्ट झाले. तर हे पोहे आता एका बाउलमध्ये मी काढून घेतले. हाताने थोडेसे कुस्करून घेऊया. आता आपण जी पेस्ट तयार केली होती ती यामध्ये घालायची आहे. तर इथे ही सगळी पेस्ट मी यामध्ये काढून घेते. आता यामध्ये पुढचं साहित्य घालूया. तर इथे मी बारीक चिरलेला कांदा घालते. यानंतर अर्धा चमचा जिरं घातलं. आता चिमूटभर हळद घातली. यानंतर चवीप्रमाणे लाल तिखट घातलं. भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. हे आता सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे. पोहे आणि जे आपण मसाले घातले यामध्ये सगळं छान मिक्स करून घेतलं मी. अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि सगळं साहित्य घरी उपलब्ध असेल असंच यामध्ये आपण आज वापरणार आहोत. टोमॅटोची खूप मस्त टेस्ट येते या रेसिपीला. तर हे छान असं एकजीव करून घेतलं मी. आता यामध्ये बाइंडिंगसाठी आपल्याला 2 चमचे बेसन घालायचे. तर इथे मी जो आपला पोहे खाण्याचा नेहमीचा चमचा असतो त्याने 2 चमचे यामध्ये बेसन घालते आणि 2 चमचे यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाच्या पिठामुळे आपली रेसिपी छान कुरकुरीत व्हायला मदत होईल. तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही बारीक रवासुद्धा इथे घालू शकता. हे सगळं मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे. पोहे भरपूर प्रमाणामध्ये पाणी ॲब्झॉर्ब करतात, त्यामुळे हे पहा आणखी थोडंसं पाणी इथे घातलं मी. हे असं आपल्याला हवं आहे. पहा, हे आपलं मिश्रण तयार आहे. आता आपण पुढची कृती करूया. तर इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे. यावरती अर्धा चमचा तेल घालायचं आहे. तर ही रेसिपी बनवण्यासाठी तेलसुद्धा खूप कमी आपण वापरणार आहोत. कमी तेलामध्ये बनणारी अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे. मुलांसाठी बनवणार असाल तर तूप, बटर तुम्ही मुलांच्या आवडीप्रमाणे इथे घालू शकता. तेल गरम झाले. आता इथे असे छोटे छोटे आकाराचे पॅनकेक बनवायचे आहेत. तुम्ही याला उत्तप्पासुद्धा म्हणू शकता. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घालून आणखी याला पौष्टिक आणि चवदारसुद्धा बनवू शकता. आज मी यामध्ये टोमॅटोची जी पेस्ट घातली आहे आणि त्याच्यामुळे याला जी टोमॅटोची खूप छान अशी चव येते. तर असे हे छोटे छोटे आकाराचे मी बनवून घेते. तुम्ही एकच मोठंसुद्धा बनवू शकता सेंटरला. लहान मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी तुम्ही असे छोट्या आकाराचे बनवले तरी चालतात आणि मुलांना असे आवडतातसुद्धा आणि टिफिनमध्ये द्यायलासुद्धा आपल्याला बरं पडतं. सॉसबरोबर तुम्ही देऊ शकता. आता ह्याला आपण खालच्या बाजूने आधी भाजून घेऊया आणि मग उलटून घेऊया. लगेच याला उलटायचं नाही आहे, कारण हे सॉफ्ट असतं.
तर हे मी आता सगळे असे उलटून घेते. आता याला आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा छान ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊया. अगदी नाश्त्यासाठी झटपट होणारी अशी रेसिपी आहे. घाईच्या वेळेससुद्धा अगदी 5 मिनिटामध्ये तुम्ही बनवू शकता. दोन्ही बाजूने असं हे मी कुरकुरीत करून घेतलं आहे. आता आपण हे काढून घेऊ आणि टोमॅटो केचप बरोबर आज मी हे सर्व करणार आहे. कोणत्याही चटणीबरोबर तुम्ही हे सर्व करू शकता. खूप मस्त लागतं चवीला. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. अगदी घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये झटपट होणारी रेसिपी आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.